पण आत्ताच गुलाबाई हादगा याविषयी बघितलं आणि आपण म्हटलं की कुटुंब पद्धती आणि आपलं आदर्श जीवन जगण्यासाठी कामापुरती मैत्री ठेवून खरी मैत्री गमावू नका. कुटुंब टिकणे हा महत्त्वाचे आहे. एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली. स्वतःला वाचवण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली. मीच का सतत तिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आडाला आणि झाडावर बसून असहाय्य मुंगीला मरताना पाहू लागला. कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जीवाच्या आकांतानाने ओरडली. कबूतर आपल्याच विचारात मग्न होत मुंगी असहाय्यतेमुळे गतप्राण झाली. कबूतर आपल्याच गर्भात गढून गेलं. पारधी येणार हीच विसरून गेलं. पारध्याने याच संधीचा फायदा घेतला, कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाणा चुकायचा. मुंगी अनुपस्थितीत डाव साधला म्हणून कबूतर आणि मुंगी दुर्दैवाने गेले. मात्र झाड त्या ठिकाणी खूप रडले. मुंगी कबूतर मेल्याचं दुःख होतं, पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं. मित्रांनो, कोणाला कोणाची कधी गरज किंवा मदत लागेल, अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते. सर्वांशी प्रेमाने वागा, सर्वांकडून प्रेम मिळवा. हा जन्म पुन्हा नाही. विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका. आपल्या सत्तेचा गैरफायदा घेऊ नका. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की आपण स्वतःची पाठ थोपडू शकत नाही, स्वतःला लाथ मारूही शकत नाही. म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकांची आवश्यकता आहे. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि तुम्हाला तुमचा आरसा बनवतील. कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. बोलायच्या आधी ऐकायला शिका. खर्च करायच्या आधी कमवायला शिका. लिहायच्या आधी विचार करायला शिका. हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका. जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल. रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे. आपलं वय व पैसा यांच्यावर कधी गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपत असतात. मृत्यूनंतर हे कटू सत्य आहे. पत्नी दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत, पुत्र अग्निदानापर्यंत आणि फक्त कर्मच शेवटपर्यंत आपल्याबरोबर येतं. जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती. यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचे जीवन. नक्की वाचा. जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्यानं ठेवलं, शिक्षण दुसऱ्यांनी दिलं, रोजगार दुसऱ्यांनी दिला, इज्जत दुसऱ्यांनी दिली, पहिली आणि शेवटची आंघोळसुद्धा दुसरेच घालणार. मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमी दुसरेच घेऊन जाणार. तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा गर्व असतो. हे सांगणं मात्र कठीणच. दुःख इतकं नशीबवान आहे की त्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात. धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात. किती विचित्र आहे ना. माणसांच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्तच येतं. आणि माणसाचे हृदय रक्ताने बनलेले असून हृदय दुखावले की डोळ्यातून पाणी येतं. चांगले मॅसेज नेहमी जास्तीत जास्त शेअर करत जा. मनाला खूप आनंद वेगळा मिळेल आणि चांगलं जीवन जगण्याची आपल्याला संधी मिळेल. आदर्श जीवनाची पद्धत तुम्हाला आज सांगितली, ती तुम्ही बघा आणि आपलं आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. पसारा होतच असतो, आहे की नाही. लहान मुलं असले की पसारा आणि पसाराच असतो. घरामध्ये पसारा होतच असतो. कसं होईल काय होईल जप करायचा नसतो. आवराआवरी जरूर करा. ताण नका घेऊ. दुसऱ्याचं पाहून तुम्ही जीवाला नका खाऊ. आता आपलं वय झालं तर नका करू. ऐन सणासुदीला अंथरूण नका धरू. घर म्हणजे हॉटेल नसतं,
समजून घ्यायला हवं. तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. घर छोटं, सामान जास्त, गर्दी होणारच आहे. लोक काय म्हणतील? हा गंभीर आजार आहे. माणसांसाठी माणसं येतात. नीट समजून घ्या. चहा पाणी जेवण खाणं तिकडे लक्ष द्या. येणार जाणार असल्यावर पसारा होणार बाई. तुमचं आमचं घर म्हणजे ताजमहल नाही. याचा अर्थ असा नाही की उकिरडा कसा करा घराचा. चुकीचा अर्थ काढू नका, कावळा नको पराचा. सणासुदीला घराकडे सर्वांनीच लक्ष द्यावं. बाकीच्यांनी एकट्या बाईचा किती जीव घ्यावा. आई म्हणजे मशीन नाही, थोडं समजून घ्या. घर म्हणजे मेस नाही, भूक लागली की या. आई बायको सासू म्हणजे मोलकरीण नाही. आई बायको सासू म्हणजे मोलकरीण नाही. त्यांनासुद्धा जीव आहे, मान्य आहे का नाही? घर म्हणजे लॉज नाही, जेवा झोपा पडा. निर्जीव वस्तूंनाही लावला पाहिजे लळा. प्रेम म्हणून निर्जीव वस्तूंनाही लावला पाहिजे लळा. काम झालं की थोड्या खराब झाल्या की फेकू नका. प्रेम आदर जिव्हाळा आतून आला पाहिजे. प्रेम आदर जिव्हाळा आतून आला पाहिजे. कोणताही सण असो, दणक्यात झाला पाहिजे. घर सांभाळणाऱ्या आईला कमी समजायचं नाही. कंपनीच्या CEO पेक्षा ती कधीच कमी नाही. ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणूनच तुमचं घर आहे. ती सगळ्यात श्रेष्ठ आहे, म्हणूनच तुमचं घर आहे. घराला घरपण द्यायला शिका. शिक्षणाचा गर्व करू नका.